तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आपल्या हक्काच्या आणि आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. आणि जसं की तुम्ही बघू शकता, हा माझा पहिला व्लॉग असून आज आपण हातीस इथे बाबरशेख दर्गा बाबांच्या दर्गेच्या इथे आपण आज व्हिजिट करणार आहोत. तर त्या दर्गेला जाण्यासाठी आपण टेंबे पूल म्हणजेच पोमिंडी गावातून आपण त्या आपल्या टूरची सुरुवात करत आहोत. तर तुम्हाला टेंबे पुलाच्या इथून तिकडे जाण्याचा मार्ग कसा आहे, तिकडे आपल्याला कसं पोचता येईल व तिकडे जाण्याचा रस्ता आणि तिकडचे असणारे सगळे चांगले निसर्गमय स्पॉट्स हे सगळे तुम्हाला आपण दाखवू. तसेच तिकडे जाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दर्ग्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकतर सगळ्या धर्मातले सगळ्या समूहातले लोक तिथे एकत्रित येऊन तो सणसुद्धा साजरा करतात. तर ती कुठची दर्गा आहे, तिथे काय आहे, तिथे नक्की एवढी लोक का व्हिजिट करतात, त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला पुरवू. आणि नक्कीच तुम्ही आमच्या ब्लॉगबरोबर एंडिंगपर्यंत जोडले राहा. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आता इथून आम्ही स्टार्ट करतो आहे, तर दाखवतो पुढची वाट कशी आहे. कोमिंडी ग्रामपंचायतच्या इथून निघून टेंबे पूल इथे आलो आहोत. जसं की तुम्ही बघू शकता, हा आहे टेंबे पूल. तर टेंबे पूलच्या इथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला 2 फाटे इथे फुटताना दिसतील, जो की एक रस्ता देवदे लांजा साईडला जो रस्ता जातो आणि आपल्याला वरती न जाता सरळ जायचं आहे, जो की हातीसला तो रस्ता जातो. तर इथून सरळ आल्याच्या नंतर आपल्याला सरळ हा रस्ता डायरेक्ट हातीसलाच जातो आणि रस्त्याचा डेड एंडसुद्धा तिथे संपतो, जिथे दर्गा आहे, जिथे आपण त्या दर्गेला आपण भेट देणार आहोत. व तिकडचे अजून निसर्गमय ठिकाण आहेत, जसे की तिथे बोट फेरीज वगैरे आहेत, जिथे आपण बोटमध्ये बसून आपण तिथे आपण त्या जागेवरती जाऊन व्हिजिट करून त्या नदीमध्ये आपण फिरू शकतो. ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येईल, त्यामुळे तुम्हाला नक्कीच दाखवू. मस्त वाटतं ग्रीनरी. जसं की बघू शकता तुम्ही, पूर्ण हिरवळ आहे इथे झाडाची आणि एवढा गारवा आहे. तर दुपारचे 11 वाजले तरी पण तुम्ही जर ह्या ठिकाणी आलात आणि दोन्ही बाजूने झाडाझुडपाचं पूर्ण घेर असताना त्याच्यामधून गाडी चालवण्यात एवढा गारवा आपल्याला लागतो ना, दिसतो. म्हणून मुंबईमध्ये राहणारे लोक म्हणा आणि कोकणामध्ये राहणारे लोक, ह्याच्यामध्ये जो जमीन आसमानाचा फरक आहे तो तुम्हाला नक्कीच ह्या गावात आल्यावरती किंवा तुमच्या कोकणातल्या कुठच्याही गावात गेल्यावरती तुम्हाला तो अनुभव मिळू शकतो. आता की तुम्ही बघू शकता, तर आपण इथे मळ्यात आलेलो आहे. कोकणात इथे आपण भाताची शेती, परत इथे बॉक्सचा ग्राउंड आहे जिथे मुलं खेळतात. असे मळ्यात, कोकणात इथे मळ्यात असे ग्राउंड असतात जिकडे क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे भरवल्या जातात व सीझनमध्ये भाताचं उत्पादन केलं जातं. तसंच हा शेतजमिनीच्या बाजूला एक मोठी नदी आहे, तीसुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही पुढे दाखवू. सुपाऱ्यांच्या बागा, ह्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्याला बघायला मिळतं. जसं की तुम्ही राईट साईडला बघू शकता, सुपारींची बाग आहे, नारळाची बाग आहे. तर नारळाचं आणि सुपाऱ्याचं उत्पन्नसुद्धा तुम्ही 12 महिने घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंब्याचा व्यापार तर भरपूर आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा किंवा राजापूर जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघण्यात येतो. पण तो ऑफ सीझनसुद्धा कधी कधी जातो, कारण की आपल्याला तो वर्षातून एकदाच उत्पन्न उपलब्ध करून देतो. पण सुपारी आणि नारळ हे असं उत्पादन आहे की जे आपण वर्षाचे 12 महिनेसुद्धा काढू शकतो. म्हणून कोकणातल्या लोकांनी किंवा आपण जी तरुणाई आहे त्याने आपण ह्या व्यवसायात घुसलं पाहिजे. कारण की कोकणातले भरपूर किरकोळ लोक आहेत ज्या व्यवसायात घुसलेले आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांना ते नॉलेज नसल्यामुळे किंवा आपले इकॉनॉमिक स्टेटस कसा वाढेल, आपला आर्थिक पाठबळ कसं वाढेल, ते सुद्धा एका व्यापार करून किंवा तो बिझनेस आपण तो करू, तर त्याच्याबद्दल पण आपण पुढे शिकलो पाहिजे. तर तुम्ही बघू शकता नदीचा प्रवाह. नदीच्या बरोबर लगोलग असणारे हे गाव आहे. त्या गावाचं नाव हातीस, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि बाबरशेख बाबांच्या दर्गेला आपण आज भेट देणार आहोत व त्यांचे दर्शनसुद्धा घेणार आहोत. तर इथून साधारणपणे टेंबे पुलापासून साधारण 4 किलोमीटर एवढ्या अंतरावरती बाबरशेख बाबांची दर्गा आहे. तर तुम्ही बाय रोड सुद्धा येऊ शकता. रस्त्याची
कंडिशनसुद्धा खूप चांगली आहे, त्यामुळे दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. व फेब्रुवारी महिन्यात इथे खूप मोठा उरूस हा सुद्धा भरला जातो, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि बाबरशेख बाबांच्या दर्गेला दर्शन देण्यासाठी भरपूर लोकांचा इथे सहभाग दिसतो. तर टेंबेफुल्याच्या ह्या ठिकाणावरून आपण 4 किलोमीटर पुढे आल्यावरती आपण जसं म्हणालो की आपल्याला हातीस दर्गेला आपण पोहोचू 4 किलोमीटर, आणि आता आपण आलेलो आहोत. पण साधारण 2-3 किलोमीटरच लांब आहे ते. तरी बघू शकता तुम्ही हातीसची कमानी. आता आपण हातीसला पोचलो आहोत. तर इथून खाली आपण पोचल्यावरती डायरेक्ट दर्गेच्या या ठिकाणी पोचू. गावाची गावकी सुरू आहे, सगळं साफसफाई, ही उरसाची तयारीच आहे. इथे लोक भाविक भरपूर संख्येने येतात, त्यासाठी साफसफाई करण्यात येत आहे, ती सुरू करत आहे. आता आपण पोचलो आहोत इथे. जसे की बघू शकता आपण आता बाबरशेख बाबांच्या दर्गेच्या इथे आपण पोचलेलो आहोत, आणि तुम्हाला तर आतमधलं दर्गेचं सगळं दर्गेमधलं सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवू, लवकरच दाखवू. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे भरपूर असं पुरातन काळातलं थोडंसं बिल्डअप दिसेल किंवा कन्स्ट्रक्शन दिसेल, ज्याच्यामध्ये आता मी जसं तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी ते दर्शन घेत आहे. तसेच बरेच भाविकसुद्धा आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. जसं की तुम्ही बघू शकता इथे भाविकसुद्धा येतात आपापल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांचे नवस फेडण्यासाठी सुद्धा इथे बरेच भाविक येताना दिसतात. आता आपण दर्गेच्या बाहेर आलो आहोत आणि आता आपण दुसऱ्या लोकेशनला जात आहोत. आता जसं की बघू शकता तुम्ही ते घाटीवरून तुम्हाला अजून एक हातीसच्या दर्गेच्या समोर ऑपोजिट साईडला असणारा एक स्पॉट, जो की खूप सुंदर आहे, निसर्गरम्य, आणि निसर्गातला सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल तर जसं की बघू शकता मागच्या साईडला दर्गा आहे. त्या दर्गेच्या परफेक्ट ऑपोजिटला हा माळ्याच्या पलीकडे जाऊन आपण तो स्पॉट अनुभवू शकता. तो तुम्हाला स्पॉट आता दाखवतो. जसं की मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हे जे मोकळं मैदान आहे, ह्या मैदानावरती जेव्हा इकडे दर्गेचा उरूस भरतो त्यावेळेस इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स व इथे फनफेअरला जे असणारे सगळे झुले किंवा जे आकाश पाळणा वगैरे असतो, हे सगळे तुम्हाला इथे आल्यावर बघायला मिळेल. आणि जसं की गाईज तुम्ही मित्रांनो असं बघू शकता की ज्याच्यामध्ये इथे मळ्यामध्येच एक क्रिकेटचा पीचसुद्धा दिसत आहे. तर इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे अंडरम क्रिकेट व ओव्हरम क्रिकेटच्या मॅचेससुद्धा भरवले जातात. आता बघू शकता हा मळा क्रॉस केल्यावरती तुम्हाला आता हा थोडक्यात हा स्वर्गाचा दरवाजा असं समजा. हा दरवाजा उघडल्याच्यानंतर जे तुम्हाला सौंदर्य आता थोड्याच वेळात दिसणार आहे, जे अनुभवायला मिळणार आहे, ते एकदम अविस्मरणीय असणार आहे. बघा ते गाडी पार्क करू शकतो आपण. तर बघू शकता इथे आता आपण गाडी पार्क केलेली आहे, इथून आपण आलो आणि आता तुम्हाला दाखवतो. तर हेच आहे ते निसर्गाचं सुख आणि निसर्गाचा उघडणारा दरवाजा. दर्गेच्या अगदी ऑपोजिट साईडला ही नदी तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर अशी ही नदी, तुम्ही नदी बघू शकता. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जी होडी आपल्यासमोर दिसत आहे, तिकडून आपण समोर पलीकडे तोंदे गाव आहे, तिकडे तुम्ही त्या होडीने प्रवास करून पलीकडल्या गावाकडे जाऊ शकता. आणि हेच ते स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी नक्की हातीस ह्या गावाला भेट द्या व पीर बाबरशेख दर्गा इकडे सुद्धा नक्कीच तुम्ही भेट द्या. आणि मित्रांनो जर तुम्हाला जर तोंडे गावामध्ये जायचं असेल होडीने, तर फक्त 10 रुपये एवढेच तुम्हाला पैसे मोजावे लागतील, ज्याच्याने तुम्ही पलीकडच्या गावाकडे
प्रवास करू शकता. आता जसं की तुम्ही बघू शकता माझ्या मागे भरपूर सारी नारळाची झाडं दिसत आहेत. जसं की तुम्हाला मी सांगितलं की कोकणात सुपारीची बाग आणि नारळाची बागेची सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसं तुम्ही बघू शकता इथे किती नारळांची झाडं आहेत आणि सुपाऱ्यांची सुद्धा झाडं आहेत. असं तुम्ही बघू शकता इकडे सगळी सुपाऱ्यांची बाग तुम्हाला बघत दिसता येईल. तर असं सगळं वेगवेगळ्या इतर पद्धतीचं कोकणात उत्पादनसुद्धा केलं जातं. मगाशी मी सांगितलं आहे बघा, अशा पद्धतीची सुपाऱ्यांची आणि नारळांची बाग ही कोकणात त्याचं उत्पादन केलं जातं. तशी भरपूर अशी नारळाची झाडं आणि सुपारींची झाडं तुम्ही बघू शकता. तर आता आपण इथे व्लॉगचं एंडिंग करत आहोत. जसं की आपण बघितलं की इथे येण्याचा मार्ग, परत इकडची आपण दर्ग्याचे आपण तुम्हाला दर्शन दाखवले, तसेच अजून इथे स्पॉट्स दाखवले व इतर काही गोष्टींची माहिती होती ती आम्ही तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये पुरवू शकलो असं मी समजतो. व काही अपुरं राहत असेल किंवा काही चुकत असेल माझ्या व्लॉगमध्ये, हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल की माझ्या व्लॉगमध्ये काय माझं चुकतं आहे, व्हिडिओ क्वालिटी बेटर नाही आहे किंवा मी जे काय बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत कदाचित ते पोचत नाही आहे किंवा काहीतरी चुकतं आहे, ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आणि प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर मी नक्कीच अशी आशा बाळगतो की तुम्ही माझ्या चॅनलला शेअर कराल, सबस्क्राईब कराल व भरपूर सारखे लाईक द्याल आणि बेल आयकॉनला नक्कीच तुम्ही बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण की पुढे असेच तुमचे नवनवीन व्लॉग्स येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रत्नागिरीमधले सर्वात सगळी जे काही नसतं निसर्गनिर्माण रम्य जेवढे काही स्पॉट्स असतील ते सगळे काही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तर थँक्यू माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर आम्ही इथे थांबत आहोत आणि हा व्लॉग इथेच एंड करत आहोत.